हो भाऊ, अभिनंदन, नातू झाला. अभिनंदन म्हणलं, नातू झाला. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं, अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, छान अशी दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि तर सकाळचे कामं अंगण स्वच्छ करण्यापासून चाललेलं आहे. सकाळ काय होतं, दिवसभराच्या नाही 5 वाजता पण सगळ्या चप्पला उचलून चप्पल स्टँडमध्ये ठेवल्या जातात 6 वाजता आल्याच्या नंतर स्टुडिओवरनं. तरीही तिथनं पुढं तिथं काढलेल्या चप्पला सुद्धा सगळे दारात इकडं तिकडं पांगून आणून ठेवतात. मग त्या सकाळ सगळ्या आवराव्या लागतात. तर तेच सकाळी साठीचं चढा मारायचं काम आणि माझं ते चपला सगळ्या चिडचिड करून उचलून ठेवायचं काम चाललेलं होतं. कारण सगळ्यांना प्रत्येकाला सांगितलं की चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवत जा, तरी पण सगळ्यांच्या चपला बाहेरच सगळे अस्तव्यस्त ते टाकून देतात. आणि सकाळ दारात खूप साऱ्या चपला पाहिलं ना की चिडचिड होती सकाळ पण. आणि दिवाबत्तीच्या टायमाला पण दारामध्ये चपला नाहीच पाहिजे, उलट्या पालट्या काही कशाच पडलेल्या नाही पाहिजे. मला दारात चप्पल पाहिले की चिडचिड होत असते माझी. मी कित्येकदा राग चप्पल उचलून लांब पण फेकून जाते. मग ज्याची चप्पल लांब फेकेली ना त्यांनी जाऊन आणायची, पण नाहीच लक्षात राहत. मुलांच्या सगळ्यांच्याच नाही राहत, मोठ्यांच्या नाही आणि लहानल्यांच्या पण नाही. चला, छान असे चिक्कू तुमच्या दाजीने आणले होते, मस्त कुठून तरी झाडाचेच आणलेत मला वाटतं मोठे. आणि ते छान असे काढून ठेवा म्हटलं, कारण प्लॅस्टिकमध्ये ठेवलं की लगेच त्याला पाणी वगैरे सुटतं. आजकाल ओलावा होतो, केळीला झालं, चिक्कूला झालं, कारण उन्हाळा तसा सध्या कडक चाललेला आहे. सकाळ उठलं की भाजीला काय बनवायचं तीच पंचायत डोक्यामध्ये. असलं तरी तोच प्रश्न, खूप सारा भाजीपाला फ्रीजमध्ये जरी असलं तरी तोच प्रश्न, नसला तरी तोच प्रश्न. असं प्रत्येकाच्याच घरामध्ये चाललेलं असतं, प्रत्येकाच्या किचनमध्ये. तर चला, आज म्हणलं थोडीशी कोरडी मटकी बनवावी फ्राय, आणि पातळ शेवग्याच्या भाजीचा हिरव्या मिरचीतला रस्सा बनवावा. तर मटकीच टाकायची. तर माझी तयारी चाललेली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये ना गाईबद्दल विचारलं होतं बऱ्याच ताईंनी की ताई ती गाय कुठून आणली, किंवा मग त्याची किंमत काय गायची हत्तीची. तर आता ज्यावेळेस ती फिक्स होईल सगळं, त्यावेळेस मी त्याची प्राईस वगैरे सगळं सांगन. हत्तीची गायची सगळी प्राईस सांगत, कुठल्या मटेरियलमध्ये आहे ते पण सांगन, किंवा किती इंच घेतल्याने किती त्याला बनवायला कॉस्ट जाते ते पण सांगन. पण एकदा ते अजून आपलं फिक्स झालेलं नाही आहे, कारण त्याला खाली थोडंसं जमिनीत खड्डा घेऊन, कारण ते गायच्या पायामध्ये ना असे गज असतात आणि ते खाली पुरावे लागतात, जेणेकरून ती पडावी नाही म्हणून, मुलांनी हलवली वगैरे एका जागेवर स्टेबल राहावी म्हणून. तर त्याच्यासाठी आमचं ते अजून थोडंसं करायचं बाकी आहे. आपल्या गजलक्ष्मी आता हत्तीच्या दारामध्ये ठेवून दिले, पण गायचं फिक्स अजून गार्डनमध्ये झालेलं नाही आहे. ज्यावेळेस पूर्ण होईल, इतकी सुंदर दिसेल, त्यावेळेस तुम्हाला सगळं मी त्याच्याबद्दल डिटेल्स देईल. कुठून आणली, काय, ज्या ताईंना घ्यायची त्या ताई नक्की घेऊ शकतात, कारण ते भारीच दिसणार आहे. आणि एक टाईम म्हणलं की तुमच्याकडे तर एवढी मोठी जागा आहे, तुम्ही ओरिजिनल गाय आरामशीर पाळू शकता. तर होत आहे, ओरिजिनल गाय आतापर्यंत 2दा आणली, पण ते काय म्हणतात ना, नशिबात नाही आहे ते हे करणं. कारण नंतरची जी गाय आणली आपली जानकी, ती कळपातली होती, ती खायचं प्यायचंच तिने सोडून दिलं. अवघड झालं तर तिचं, ती खात पेतच नव्हती. त्याच्यासाठी एवढा गोठा वगैरे पण आम्ही बांधला, पण आणि डोंगराला नेली की ती पळून यायची डोंगरावरनं. म्हणजे असं काय माहिती तिला काय व्हायचं, असं व्यवस्थित राहतच नव्हती. तर आपल्या इथल्याच एका गोशाळेमध्ये आहे, तुमच्या दाजींची तिथं चक्कर असतीच महिन्यात नाही एकदा तरी ते तिथं जातात, त्याच्यासाठी काही ना काही घेऊन. ते सकाळ नारळाचं पाणी काढायचं काम चाललंय पहा. आणि लवकरच गोशाळेंमध्ये पण आपण व्हिजिट करणार आहे, जाणार आहोत तिथं. कारण उन्हाळा सुरू झाला की गायांची काय हालत होती हे मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल. हिरव्या चाऱ्यावरनं गाया म्हणजे एकदम त्यांची तब्येती वगैरे खराब होतात. गव्हर्नमेंटकडनं वेळेवरती मदतीचा हात न आल्यामुळे मागच्या वर्षी एका आपण गोशाळेमध्ये सगळ्या त्यांनी भरभरून मदत केली ती. तर काय त्यांची हालत झाली ती मागच्या वर्षी. ज्या ताई रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना नक्कीच माहिती असं. अक्षरशः तिथं गोशाळेत गेलं की डोळ्याला पाणी येत होतं. अशा पद्धतीचे हाल त्या आपल्या गावमाताचे तिथल्या झाले होते. तर भरपूर ताईंनी ज्याला जसं होईल, कुणी 21 रुपये, कुणी 51 रुपये, कुणी 120, कुणी 5, कुणी 10, कुणी 2000, एका ताईंनी 25, एका ताईंनी 10, म्हणजे असं भरपूर लोकांनी मदत केली ती. आणि आपण चांगले 1.5 ते 2 महिने त्या गोशाळेला भरभरून असा चारा, पेंड, ऊस जेवढं होता होईल तेवढं आपण दिलं होतं. तर प्रत्येक जे म्हणजे एक जरी गायला एक जरी समजा एक चिपाट किंवा एक चाऱ्याचा घास जरी खाला ना, त्या चाऱ्यामध्ये ज्या लोकांनी मदत केली ना त्यांचं समजा नाव होतं की त्यांच्या वतीने त्या गोमातेला तेवढा तो चारा चारला, आणि ते एक पुण्याचं काम. तर भरपूर ताईंनी मागच्या वेळेस मदत केली ती. आणि ती मदत पाहून अजून 1-2 गोशाळेवाले पण आम्हाला म्हणले की आमच्या याला पण थोडीशी मदत उन्हाळ्यात तुम्ही
केली तर बरं होईल. तर पाहू जेवढी होता होईल तेवढं आपण मदत करण्याचा प्रयत्न करत. आता आम्ही तर सुरू केलेला आहे. तुमच्या दाजीने 2-3 वेळा निघून पण दिला. जिथं चारा पाणी जिथं गरज आहे तिथं एक मोठा टेम्पो भरून. पण आता इथनं पुढं अजून 2-3 गोशाळ्यांची आपण हमी घेऊयात. ज्याला जसं वाटन त्यांनी कुणी 21, कुणी 51, कुणी 101, ज्याला जे कुणी देऊ शकतात 10 रुपये 5 रुपये त्यांनी मदत करा. कारण 5 आणि 10 रुपये पहा आपल्यासाठी काही नसतं तेवढ्या 5 आणि 10 रुपयाचं, पण ते 5 आणि 10 सगळ्यांचे मिळून आले तर भरपूर असं म्हणजे त्या गायांना एक पोटभर अन्न 1 महिन्यामध्ये मिळून एकदा पाऊस पडला की मग काही टेन्शन नसतं. भरपूर चारा त्यांना होतं सगळ्या डोंगरावरती. ते आरामशीर सगळीकडं मोकळ्या मनाने चरत सुटतात. तर 2 दिवसापासून आमचं चाललंय गोशाळेमध्ये जायचं की कुठल्या गोशाळेमध्ये गरज आहे सध्या चाऱ्याची, कुठल्या नाही. पण 2 दिवसापासून टाईम मिळाला ना. उद्या म्हटलं आज संध्याकाळी किंवा उद्या फायनली जाऊन पाहून यावा की सध्या गायांची कंडिशन काय आहे झालेली, कसं आहे, किती मदतीचं त्यांना गरज आहे काय. तर नक्कीच याच्यामध्ये आपण सगळे सहभागी होऊन ज्या ताईंना वाटतं ना त्या ताईंनी नक्कीच मदत करा. कारण आज तर नाही, आता उद्या परवा आम्ही गेलं की तुम्हाला सगळ्या आपण डिटेल्स देऊयात. तर सकाळ सकाळ बाबा चंद्रुवचं चाललेले आहेत गप्पा, स्वातीचं चाललंय तुळशी पुढं काढायचं काम, तुमच्या दाजीची चालली सकाळ सकाळचे सगळे लेबरची प्लॅनिंग, कुठं कुठले लेबर लावायचे काय कसं, दिवसभराचा सगळा प्लॅन फोनवरच जातो त्यांचा. 2 तास सकाळ सकाळच होते, दिवसभर कंटिन्यूस त्यांना फोन येतात पण सकाळ सकाळ जास्त फोन येतात. 6 वाजल्यापासून फोन चालू होतात. कधीतरी सुट्टीच्या दिवशी झोपायचं जरी म्हणलं ना त्यांचे फोन काय झोपू देत नाहीत. पण चला, कष्टाशिवाय किंवा कामाशिवाय कुठेही हे नाही, पर्याय नसतो. जर आपण केलं तरच होतात सगळ्या गोष्टी. आणले कालच निवड सांगितलं नाही आणलं काल. बरं ठीक आहे तुझं मागे ठेवली कॅश घे बरं, पडून नाही द्यायचा, खाली बसायचं. काय होईल हा दावणा अगरबत्ती दावणा छान आहे बरं का. त्याच्यात काय ते बोल्ड आहेत ड्रिंकिंग वॉटरचे ते त्याला द्यायचे सगळं. छत्री बित्री छत्री मला लागेल ती कोणा वापरता का? हा अरे प्रसाद दावणा द्या ना अगरबत्ती. दावणा अगरबत्ती तिला खाली आणली. इथं घरात नाही आणली का? घरात पण द्या ना थोडी. घरातली दावणा संपलेली. तरी ऑफिसला आणली नाही. 2 द्या आम्हाला. इथं आहे मस्त घरात अगरबत्त्या, पण ही संपलेली दावणा. अजून एक द्या आम्हाला. लय छान आहे बरं का ताईंना ही अगरबत्ती, लय मस्त आहे. चारकोल नाही भेटलं का? चारकोल नाही भेटलं. चारकोल आणि नगरून तिथं नव्हतं चारकोल. हा लय दिवसात संपले. तर चलो कुठं करायची लोकेशन गायची मध्ये चला ते गायला उचलून नाही ते कोण आहे ना ते मामावरती येते ना फोन. कारण आता आहे ना खरं तर बऱ्याच ते म्हणतात मंदिरा पुढं ठेवा, मंदिरा पुढं छान दिसेल ती. पण आमचं सगळ्यांचं इथं गार्डन मध्ये ठेवायचं हे झालं. कारण उठल्या किंवा घरातून बाहेर आल्याच्या नंतर ती भारी वाटत आहे का नाही. मंदिराच्या तिथं नको वाटलं. ऑलरेडी नंदी महाराज आहेत ना. नंदी महाराज आहेत ऑलरेडी मंदिरापाशी बरोबर. त्याच्यामुळे मग हे म्हणले इथंच ठेवू. आमचा पण दोघींचा जसं की आम्ही घेतलं तेव्हाच आमचा विचार होता की इथंच लावायचे. राजू मास्तराचा फळा कवर ठेवायचा बाई. ध्रुव नाही सोडून दे. हा ध्रुव नाही सोडून दे. हत्ती पण ठेवू पहिले. इकडे घेऊन तर या. कुठं ठेवायचे बघा बरं. मला वाटतंय एंट्रीला ठेवावं. इथं 2 इथं एक ठेवा. हा हा रुद्र आणि आपला काय नाव तुझं? कृष्णा. इकडे रे. हलके येत उचला. कट करा त्याचा कागद सगळा, मग पाहू कसे ठेवायचे. आता नेमकं ते जास्त मोठे झाले आहे ना. ठीक आहे पण एवढे पाहिजे बारीक कमी नाही होत. रुद्र तुला नाही निघायची थांब. इकडचा काढतो ती तू काढते. चाकू दे मला. चाकू दे. डॅडी तो तुम्ही याचं काढा. जरा नाही प्लीज ना एवढं कागद. तुम्ही दोघं. इथं पुसून रे.
हा एकच नंबर. रांगोळी बघ दाद्या माग. हा इकडं गाय ठेवायचं हे चाललंय. वासरू आणलंय, गाय आणायची उचलून आता इथं गार्डन मध्ये. इथंच ठेवायची कोपऱ्याला. हा हा, गाय आता सगळ्यांना उचलावं लागेल. चला पटपट गाय आणून. थोडं तिथं खालचं ना ते मातीत उचलून खाऊ. तुम्ही पोर आज टायमाला फिरायचे नाही, राहू देता येऊन. आधा खाया आधा होती. काय करायचं? कुठे चावी? हक्क चा कोणते इथे हे जर रे नाही ना, थांबा ना, मी पोलिस काय करायचं? उतरा नाही, उतरा डायरेक्ट करायचं. तुम्ही फिरा मामा, पलीकडे फिरा, पलीकडे माझ्या इथे राहा. तुम्ही वा माग, तू मामा माग जा इकडे. आता वा पुढं सर, एक तास पुढं वा. तिरकी वा तिकडे, वा तिकडे, वा तिकडे, वा तुम्ही थोडं माग. इकडे माग. भारी वाटते ना. बरोबर वाटते. वासरू ठेवल्यावरच कळण आपल्याला. वासरू ठेवा बरं असं करून. तिच्या सडा पैसे दे. फोन करून असं असं रे असं. असं असं नाही नाही, सडा पैसे करून लाव ना. तर चला, त्याच्यानंतर आता वाजलेत बघा 10 करेक्ट. तर म्हणलं आता आज निघालो होतो स्टुडिओकडं, 10 वाजलेत. तर वारं रात्री लय सुटलेलं होतं. तर म्हणलं 100% काय रे इथं पडलेलाच असणार आहे. तर फणस पडलं जाई. हा बघा, फणस पडलं. छोटच आहे पण पडलं. नाही पिकलं कशाचं पडलं ते. हा छोटस पडलं. याला बी कीड लागली. एक बरेच ले आलेत वरती, ले आलेत 2. आणि काय रे इकडच्या झाडाला बी फणस. ध्रुव कुठं पडल्यात रे? ध्रुव म्हणला पडल्यात 100% पडल्यात. हा एक पडलं छोट. ध्रुव काय रे गोळ्या कर भाऊ. झाडांची साफसफाई चालू आहे सध्या सगळ्या. तर बाबू इथं 2 बघितल्या होत्या रे मी मंदिरात जातानी. वाटतं गोळा करून सगळ्या. असो एक कैरी घेते मस्तपैकी. आता याला मीठ आणि लाल तिखट टाकून मस्तपैकी आता कैरी एन्जॉय करायची. स्टुडिओवर गेल्यावर जेवतानी नेल्या बाबानी. अगं मस्तपैकी झाडालाच पिकलेल्या छान असे आंबे तयार झालेले आहेत इथं. आता हे मस्त इकडे जाऊन एन्जॉय करू. आता ध्रुव बसला गाडीवर जाऊन. हा एक हाय खराब, 2 चांगले आहेत. चला झाडांना पाणी दिलंय. तर तुम्हाला सांगते ताईंनो, आतापर्यंत आता अजून महिनाभर तर पाण्याचा काही विषयच नाहीये. आतापर्यंत 40,000 रुपयाचं आमचं पाणी झालंय. इतके टँकर झाले तर अक्षरशः म्हणजे पाण्याचं लय अवघड आहे. आणि यांना लेकरांसारखं जपावं लागतं. त्याच्यामुळं यांना पाणी इतकं गरजेचं आहे. आता देवासारखी आम्ही पावसाची वाट बघतोय. आता कवा येतोय लवकरच यावा. कारण की आमच्या इकडं लय अवघड आहे पाण्याचं. म्हणजे आमचंच नाही सगळ्यांचंच. इथं वस्तीवरती कोणालाच पाणी नसतं, फक्त एकालाच पाणी. सगळेजण तिथूनच आणतात. बाकीचं तर डोंगर आणि ते तर बारा ओसाडच पडलेत. गुराढोरांचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो. लवकर आला म्हणजे बरं होईल, है की नाही? चला लिहून लागते. काय हो कागद स्वच्छ आहे का पण? हप्त्याच्या बघा ना काय गाणे. थोडा पुसून घेऊ ना कागद तुमचं बाई. हा
झाडाच्या कुंड्या ना. हा गहू टाकल्यावर मस्त हे होईन खाली. 2 दिवस वाळून घेऊन आणि मग काढून घेऊ. आणि रातचं तसाच ठेवायचा काय. हे करायचं कागदात झाकून ठेव. 2 दिवस लय का असून तर 2 दिवस. म्हणजे उद्या काय करायचं सांगू तुला आता. हा सकाळी यंदाळा लगेच अजून एक राहायचा हा उरून द्यायची सकाळच्या यंदाळा लगेच भरायची कोणाला शिवून टाकायचं. उद्या ना. उद्या दिवस परत वाळू द्यायचा फुल. उद्या तापण रात्र आता गारवा ना ते उद्या सकाळ तापले का यंदाळा 5 वाजता लगी भरायचे. लवकर भरायची उलट. हा ना. दुपारच भरायला लावायची आणि सकाळचं भरायला लावायचं तसं काय नाही. हा मध्ये इथं पुसायला गेलं फुडकं होतं ना किती फुडकं चांगलं. कारण कागद खराब आहे ना ते. त्यांना देते आवाज मी आणखी सांग तसं कागद चांगलं आहे गव्हाला काय नाही लागत. आहे पण आपण लई इथं कुठं लोळावलाय ना त्याला. चप. हा बोला ना ताई. बर 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 बघते बर लगेच पाहते. चला आता मस्त 6:30 वाजले. स्टुडिओचा सगळा स्टाफ गेलाय. मन्नू आणि सुनू ताई आमची ईदचे गव्हात पावडर कालवायची. मग म्हणलं गव्हात पावडर कालून घ्यावा मस्त. गव्हात पावडर कालवायचं काम चाललंय. कारण काय झालं की गेल्या वर्षी आहे ना मम्मीच्या तिकडून पण लय गहू घेतला होता आणि आपल्या शेतात पण बराचसा गहू झाला. मग ते दोन्ही झाल्यामुळे ह्या गोण्या भरून इथंच ठेवलेलं आहे ह्या वर्षी. किती झालं ते संतताई काढल्यात 6 ना का 7? 6 गोण्या झालेल्या आहेत ह्या. आणि घरच्या घरी 2 कोठ्या गच्च भरल्यात. गिरणीचं ना दाखविते मावशी तुम्हाला. दळण टाकून दाखवावं लागेल त्या गिरणीचं. काहीच नाही त्याला चालू चालू गरम गहू येत अजून बोरिंग नाही बोरिंग काय का बोरिंग आहे. बोरिंग आहे तिला खायचीच पावडर असती ही. बोरिक पण जास्त जमत नाही ना हिचं प्रमाण. तुला मी सांगत याच्यात जास्त प्रमाण जमत नाही. हा असं करायचं मावशी फक्त असं करायचं लगेच गोण्या लावून खालीून बुडाला आणि वरून तोंडाला कालवली. सगळ्या याच्यात कालवली. दिवसभर गहू मस्त तापलाय. मनीष ताई किती गावाला सोनकिडी झाली तुया? 8 गोण्याला. मग काय केले? तेवढे मग आपल्याला काय गायला दिले काय ही काय दिले. सोनकिड्याचं इकायला कोणी घेतलं तुझं? गेले विचारलं सोनकिड्याचे कसे? एक गोणीचे 1000 रुपये आले. आई ग एवढे कष्ट केले 1000 रुपये आले. मग तू कळा नाही पावडर बिवडर कालून ठेवायची. सगळं केलं होतं मग तरी झाले. जुना गहू होता ना काही की 2 वर्षाचा त्याच्यात मिक्स एकत्र केले. हा ना. आता एका जुना नाही आता फक्त नवं घरात ठेवलं जुनं सारं बाहेर काढलं. ती थोडं जरी दिसायला लागले तर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. ते का अख्ख्या घरात मग त्यांची नुसती रांग लागती बुचकीची. अगं बाई लय अवघड झालं माऊ. लय आपले लय आतरुणात कानात कशात लय सोनकिड्याचं लय अवघड काम आहे ग. धान्याचं लय वाटोळ करीत आहेत. कोणी लिंबाचा पाला खाली तर मिरच्या आमच्या अक्का करायची बाई. लिंबाचा पाला मिरच्या वाळला ना की ते याला लई त्रास होतो. दळण करायला आणि मिरचीचं बी कोणी काही पण घालीत असं म्हणजे. थोडा असल्यावर काय नाही लय असं 4-5 महिन्याचं टिकाय मग त्याच्यात घालतं लिंबाचा पाला. ठेवीतच ते 2 कोट्या संपल्या का तुया मग वर तवर ठेवायची. हा तरी जमन. हा तसंच करता येईल मग. आहे का नाही?
बघू मग काय आता ही पावडर उरलेली नको ना तोंडाला तोंडाला बुडाला ठेवायचे उरलेला. सोनकिड्याला सोनकिडे का म्हणून म्हणतात सोंडकिड्याला ते सोंड्यावर राहते बारीक म्हणून त्याला सोंडकिडे म्हणतात. सोंड नाही सोनकिडे म्हणतात ना सोंडकिडे हो सुनता ताई सोंडकिडे म्हणतात का सोनकिडे म्हणतात सोंडच म्हणतात आपल्याकडे. सोंडे म्हणतात ना हा म्हणते सोनकिडे म्हणते हा मग ते किड्यावाने सोंडा जातो ना. बादल म्हणते त्याला बादल 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 म्हणते बादल बादल का पागल म्हणतात ना गावामध्ये बादल बादल म्हणते बाई, असं बादल नाही याच्या सोंड्याला पण बादल म्हणते फरक काय. तर चला घरी चाललोय बोर्ड लावायचे कधी आपल्याकडं आ? साड्यांचे फोटो तर लय दिले तर हटके अगं बाई ज्वेलरी तर बघ बाय 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 कधी आली होती ग वर्मा इकडं आपल्याकडे तर नाही आली बाई गावात. हे बोर्ड असे बसवायचं काम चाललं आता ठिकठिकाणी मोठे मोठे साड्याला छान दिले त्याच्यावर होत्या ना आपल्याकडे आज साड्यासाठी हा ना काठपदर मध्ये पण डिझाईन ह्या पण होत्या आता ते देतात ते फोटो घेऊन आले ते आता बघू लावायचं आहे कुठं आता तिथं तरी मला असं वाटतं बाहेर लावायचं असं हा एक इथं पेंडिंग आहे लावा. तिथं आता केडगाव मध्ये ते मोठे मोठे आहेत याच्यापेक्षा चास मधले केडगाव मधले ते मोठे बोर्ड आहे तर त्याच्यात लाईट वगैरे लागणार आहे म्हणत होते हे बघू मग काय आता क्रिकेटचं मैदान करून टाकलं त्यांनी वावरात. जाऊ दे मग काय उन्हाचं खेळत होते लय आणला रुज चपला नाही आणलाय मी ए अरे जारवाले काका खवळते चाललो आम्ही घरी आता कवर बापू नाही आला का तिकडं का ए चला झाला टाइम आता उद्या खेळा उद्या ती पळी काय काय आचार्यवाल्यांची काय पाहिल्यापासून आता इथेच पाहिजे. चला आमचं ध्रुवबाळ आम्ही पाय पायच चाललोय घरी तिकडून आणि ध्रुवबाळ आमचं बघा बॅट घेऊन तडा 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 चाललंय रस्त्याने आता उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे सरकारी टँकर येतात त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीच्या टाक्या अशा भरून भरून रस्त्याच्या कडाला मोकळा ठेवतात मग ते टँकर थोडं 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 पाणी देत जातं बघा तिथं पण ठेवलेलं आहे तर रस्त्याच्या कडेला टाक्या सगळ्या म्हणजे अशा घराच्या समोर जे ते ज्याच्या त्याच्या घराच्या समोर अशा पद्धतीच्या पाण्याच्या मोकळ्या टाक्या ठेवतात मग टँकर आला की सगळ्यांना रोजचं थोडं 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 अशा टाक्या भरून पाणी देत 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 पुढं चालतं इथं यांनी पण ठेवलेले आहेत आम्ही पण ठेवायचो तिकडच्या घरी होतो तेव्हा तिथं हा पुरत नाही पाणी. काय होतं एवढ्या एवढ्या एका टाकीने काहीच नाही काळा झालाय बघा ना नाही तर काय येडे नाही झाले मग काय झाले सांगा बरं डायरेक्ट त्या दिवशी तर आमचं मागून जे शेतात आलं का रातभर झोपा नाही तर आम्हाला असं वाटलं बाई लागलं गेटला तर हिरवं कापड लावलेलं होतं आग लागल्यावर काय त्याला आतमध्ये यायला हे काय अशी ग्रीन नेट आहे पाठी मागून आमची सगळी इच्छू काटे हा काय बघा ना अर्धा सगळा काळा झालाय थोडा ओली तोली हाय गुरांना खायला ते नाही खाऊन द्यायचे सुकाने सगळी राख आहे ना आम्ही मग नंतर ते पाणी ओतून नाही ना असं नाही ना करायला पाहिजे ना पण पण ते आगायचो का नाही ना असं नाही की बादली भर पाणी ओतलंय आणि 2 वाटल्या तर मग झालं ते पेटलं तर ते आग तर आगच नाही. कोण देत असं ना पेटून पण हे? हा? आपण किती जनावर मरत असतील ससे हरण पक्ष्यांचे अंडे हा खाली जे सगळ्यांचे सगळ्यांचे देतात ते सगळ्यांच्याच पक्ष्यांचं कितीतरी मरत असतील पण ह्या वर्षी जरा जास्तच आहे ससांची बिळ वगैरे किती पिल्ल मरत असतील बरं दर साले पण ते काय त्याचं काही कारण असेल ना का नाही नासके ना नासके किती पाप लागत ते घेण्यान देण्याचं सगळे डोंगर काळे करून टाकले ओली तुली होतं खायला पक्ष्यांना तर सगळे हा काय सगळेच पाप करणाऱ्याला आकलीचा भाग कमी आहे ना इकडे काय अशी जाळी लावलेली आग का लागली काय करता काय आग राहते नायलॉन आहे एकदा पेटल्यावरती किती का पेटत आहे आणि तळतळी तिला असं तळतळी तिला बघून लय तळतळ जीव होतो हा मध्ये रस्ता केलेला आहे ना ट्रॅक्टरनी
रस्त्या पुतरच आलं तिथून खाली आलंच नाही. तेवढं बरं झालं. जर रस्ता जर नसताना बरोबर आपल्या पाठीमागं आला असता. लय जवळ आलत, लय जवळ. लई जवळ आलत. डायरेक्ट म्हणजे अशा गरम वाफा लागत होत्या आम्हाला. तर आम्ही बाहेर झोपत होत ना, डायरेक्ट गरम वाफा लागत होता खिडकीतून आणि त्याच्यातून. इतकं बेकारी झाली. डोळ्यात पिळायचे लिंबूया डोळ्यात मी नाही ऐकलं बाय. होतं बाई. मध्ये किती ट्रेंड आला होता तो. इथं लांबून लांबून गावावरून लोक यायचे आणि चष्मा, नंबरचा चष्मा ते घालायचा. मग का लिंबुळ्या होत्या काय? लिंबूला पिळायची बाई ती. लिंबुळ्या हा. नाही, त्यांचं दुसरं औषध होतं नाही काहीतरी. नाही, होतं पण बरेच लय म्हातारे लोक म्हणायचे का डोळ्यात लिंबूळ्या पिळल्या का मग चष्मा जातो नंबरचा. कायचं काय तू बी टाकलं होतं ना ते औषध. लय बाई लय आग होती. मोकारच काही बी कुटाने काय लय लोकांचे गेले आणि लय लोकांचे गेले. फरक पडला. कोणाचेच नाही गेले. गेले होते. आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये तर भैयानी घातलं, तू घातलं, माझ्या एका मैत्रिणीने घातलं, कोणाचेच नाही गेले. ते काय व्हायचं, ते औषध टाकलं ना 2 दिवस ब्लर दिसायचं आणि नंतर 4-5 दिवस आहे ना एकदम चांगलं दिसायचं. म्हणजे ते डोळे धुवून निघायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा जे आहे ते वेचीच पाडी सुरू व्हायची. म्हणायचे शिरा मोकळ्या वाटत, नसा मोकळ्या वाटत, पडदा हातातून काही म्हणायचे. मी मस्त गेले होते बाई 3 आठवडे टाकले. मीच घेऊन गेलते ना तुला, आपण जात होतो ना. हा. लय लोक यायचे लांबून लांबून. लाल चुटूक डोळे व्हायचे, मिरची वाणी, चव नाही धव नाही, जीवाचे हाल करून घेतले या. काय पण असं वाटत सांगत काही लोक मग चांगल्यासाठी म्हणून करीत माणूस पण. पण नाही गेले, कोणाचेच नंबर नाही गेलेले त्या औषधाने. एकाचा नाही गेलेला. आपल्या याच्यात तर जेवढे टाकलेले गावगावी जात होते ते लोक, पण काय कोणाचे गेले नाही. चला सरपण उन्हाळ्याचे टाकलेत इकडे रस्त्याच्या कडाला वाळायला. त्यांचा टाइम झालाय. डोंगरावून खाली आले, त्याच्या घरी बांधलेत. मस्त चरायचं काम चाललंय. हलकासा डोंगरावर काय खाते. घंटीचा आवाज. काय लोक असे नाच करीत येत ना, देतात ना ग पिटू पिटू आहे तेवढं बी नाही ठेवीत खायला बिचाऱ्यांना. आला आपला जंगल विला. चला त्या का लागले आमचे कॅमेरे वाजायला. अरे आम्ही आहेत आम्ही. गेट मध्ये एंट्री करता सुरू होते लगेच. वातावरण बघ किती छान झालंय, मस्त आहे वातावरणाला काय तेच काम आहे. है ना. आणि आपल्याला बी तेच काम आहे. काम आहे नाही तर काय. सगळ्यांना तेच काम. हा भरा नाही का. हे का हे का आंबे पडले. उद्या पहिले उतरून घ्यावा लागते. आणि कसा ते अक्का त्यो आंबा. अगं मी आणते धर. अगं ते पडलाय खाली धर. काय नाही डागलेला राहतो तो. हा का. काही नाही होत. सकाळी गोळा करून आलेला आहे काही एकतरी झाला. मग उद्या काढून पिकायला घालावं लागते. सगळे आंबे पाडीला लागलेत. प्रत्येकाच्या खाली 1-1, 2-2 पाड सापडतेत. मग म्हटलं आता ह्याला तोडून घ्यावं उद्या सकाळ सकाळ. 400-500 काय रे निघतं ना. आपल्या मागं आलेत काय ग चिंटूला भेटायला. हा गेट उघडं ठेवलं काय ग तू थोडस. हा ते थोडस गेट उघड राहिलं आणि आले बाई ते चिंटूचे मित्र आहेत आमच्या. रुद्र गेला त्यांना हाकलायला. लावले हाकलून. घ्या लावून चला, लय पुढे जाऊ नको. गेट लावून घे रुद्र. अरे तुमचे नाही मित्र आहेत का तुम्हाला भेटायला. मग ते चिंटूचे मित्र होते. हा भेटायला आलते. हा चिंटूचे फ्रेंड होते ते. मग त्यांना बघवलं का मग. भगवलं ना. भगवलं बाबा असंच. चिंट्या बघायला चला चला चला. आता काय तिथं मम्मी माझ्या